मकर संक्रांतीनिमित्त देशभरात पतंग महोत्सव साजरा केला जातो। अशातच 12 जानेवारी रोजी अयोध्यामधील रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे। त्यानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे। त्यामुळे या दोन्ही सोहळ्यानिमित्त भाजपचे माजी शहराध्यक्ष किरण पातुरकर यांनी अमरावती शहरातील सायन्स कोर मैदान येथे पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते। यावेळी प्रभू श्रीराम यांची प्रतिमा असलेली पतंग आकाशामध्ये उडवून जय श्रीरामचा गजर करण्यात आला। गेल्या 550 वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येला भव्य राम मंदिर होते आहे आणि रामलल्लाची प्रतिष्ठापना होते आहे। हा फक्त आध्यात्मिक कार्यक्रम नाही आहे, भक्तीचा कार्यक्रम नाही आहे, तर भारताचा जो राष्ट्रीय समाज आहे त्या राष्ट्रीय समाजाच्या पुनर्जागरणाचा कार्यक्रम असल्यामुळे संपूर्ण जग याच्याकडे त्याच दिशेने बघतोय की या पूर्ण समाजाचं, या हिंदूंचं नेतृत्व पूर्ण भारताच्या 146 कोटी लोकांचं नेतृत्व मोदीजी करतात आहे आणि मोदीजीच्या समर्थ नेतृत्वामध्ये 22 तारखेच्या रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेनंतर भारत पूर्ण जगाच्या अग्रस्थानी जाऊन जगाचं नेतृत्व करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। जय जय। यावेळी भाजपचे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, शक्ती महाराज यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उद्या प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते होते। अयोध्येला रामलल्ला येतोय, परंतु संपूर्ण जगामध्ये हिंदूंमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। आज किरणभाऊ पातुरकर यांच्या नेतृत्वामध्ये प्रभू श्रीरामचंद्राचं चित्र असलेला पतंग आसमानामध्ये उडतोय आणि प्रभू श्रीरामचंद्राचं नाव संपूर्ण जगभर पसरत आहे। त्यासोबतच सगळ्यांचा आनंद द्विगुणित झालेला आहे आणि म्हणून आज या सर्व उपक्रमामध्ये लहान लहान वानरसेना आमची, छोटे छोटे मुलं ते सुद्धा प्रभू श्रीरामचंद्राची पतंग उडवतात आहे। कण कण में शंकर म्हणजे कणाकणात प्रत्येक ठिकाणी आपला देव आहे, प्रत्येक ठिकाणी आनंद आहे, हा सांगणारा उत्सव उद्याचा प्रभू श्रीरामचंद्राचा प्राणप्रतिष्ठेचा उत्सव आहे। त्यानिमित्तानं मी सर्वांना शुभकामना देतो। जय श्रीराम। ES न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावतीवरून सहसंपादक रुपालीसह अनिल साखरकर। जय